नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. जिल्हा परिषदेमधील 4 विषय समिती सभापती पदांच्या निवडी सोमवारी 30 मार्च रोजी होत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये बहुमतात असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांनी समित्यांचे वाटप करून घेतले आहे. आता आपल्या घटक पक्षाला आलेल्या समितीच्या सभापती पदावर वर्णी लावण्यासाठी त्या पक्षातील इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. 17 मार्च रोजी झालेल्या बिनविरोध निवडीत अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर उपाध्यक्षपद भाजपाला मिळाले आहे. आता बांधकाम, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण अशा 4 विषय समित्या कार्यरत असतात. 4च दिवसांपूर्वी महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊन या समित्यांचे वाटप झाले आहे. त्यानुसार बांधकाम समिती सभापती पद शिवसेनेकडे, शिक्षण समिती जनसुराज्यकडे, महिला व बालकल्याण समिती राष्ट्रवादीकडे तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीकडे समाज कल्याण समिती देण्यात आली आहे. आता 30 मार्चला या विषय समितीच्या सभापती पदांच्या आणि त्यानंतर या समित्यावरील सदस्यांच्या निवडी होतील. बांधकाम सभापती पद मिळवणाऱ्या शिवसेनेकडे 9 सदस्य आहेत. त्यापैकी तब्बल 4 सदस्य पालकमंत्री प्रकाश आंबेडकर समर्थक आहेत. 4 पैकी रोहिणी अर्जुन आंबेडकर यांची दुसरी टर्म असली तरी आंबेडकर बंधू हे पद घरात न स्वीकारता गेल्या वेळीप्रमाणे कार्यकर्त्यांकडे सोपवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री शिवसेनेचे गटनेते अरुण जाधव यांना संधी देणार की भूदरगड मध्ये कुणाचे कल्याण करणार याबाबत उत्सुकता आहे. आमदार चंद्रदीप नरके यांच्या करवीर मतदारसंघातील 2 सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी इंद्रजित पाटील हे देखील सभापती पदाचे प्रमुख दावेदार आहेत. हातकणंगल्यात खासदार गटाचे 3 सदस्य असले तरी ते नवखे असल्याने दुसऱ्या टर्म मध्ये त्यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण सभापती पद जनसुराज्यकडे जाणार असून माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरिटकर आणि माजी शिक्षण सभापती अमर पाटील या दोघांपैकी एका सदस्याची येथे वर्णी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे महिला व बालकल्याण सभापती पद असून सर्वाधिक महिला सदस्य या पक्षाकडे असल्याने साहजिकच या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. चंदगडच्या विद्याविलास पाटील दुसऱ्यांदा निवडून आले असून त्यांच्यासह चंदगडच्याच मानसी भोगन याही सभापती पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. मानसिंग गायकवाड यांच्यानुसार राजकुवर गायकवाड, करवीर मधून राहुल पाटील समर्थक रेखा मुगडे आणि राधानगरी मधून अरुण कुमार डोंगळे यांच्याकडे अमृता डोंगळे यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. भौगोलिक समतोल साधण्यासाठी राष्ट्रवादीचे हे पद गडहिंग्लज विभागात जाण्याची शक्यता अधिक आहे. समाज कल्याण समिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला देण्यात येणार आहे. या आघाडीकडे असलेल्या अनुसूचित जातीच्या एकमेव सदस्या श्रद्धा गायकवाड यांची या समितीच्या सभापतीपदी निवड निश्चित मानले जात आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.